मोरगाव काकड शिवार बनले अवैध रेती माफियांचा अड्डा। महसूल विभाग पोलीस प्रशासनाचे हात ओले। जिल्हाधिकाऱ्यांनी करावी स्पॉटची पाहणी। बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे मोरगाव काकड येथे गेल्या अनेक वर्षापासून रेती माफियांचा अड्डा सुरू आहे। या ठिकाणावरून महसूल आणि पोलीस प्रशासन यांना हाताशी धरून रात्री आणि दिवसा सुद्धा रेती आणि उत्खननाचे काम केले जाते व त्याची बेकायदेशीर वाहतूक सुद्धा हप्ते देऊन केली जाते। त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी मारेगाव काकड येथील रेती अड्डा स्पॉटची पाहणी करून यावर गंभीर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। अशा माफियामुळे महसूल विभागाला चुना लागत असून शासनाच्या भूखंडाचे फार मोठे नुकसान होत आहे। याला सर्वश्री जबाबदार गावातील आणि परिसरातील रेती माफिया असल्याचं बोललं जात आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे मोरगाव काकड येथे रेतीचा फार मोठा स्पॉट आहे। याच स्पॉटवर रेतीचे अवैध उत्खनन करून त्याची दिवसा व रात्री बिनधास्त बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे। यामध्ये अनेक महाशय गुंतलेले असल्याचे समजते। हा गोरखधंदा चालवण्यासाठी रेती माफिया हे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि संपूर्ण महसूल विभाग तसेच प्रशासनाला हाती धरून व त्यांना हप्ते देऊन केला जातो असे तेथील लोक सांगतात अशी चर्चा आहे। परिणामी महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध रेतीचे उत्खनन आणि त्याची बेकायदेशीर वाहतूक बिनधास्त सुरू आहे। त्यामुळे तालुक्यातील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन हे दोघेही रेती माफिया विरुद्ध कारवाई करण्यास असमर्थ असल्याचे दिसते। हा गोरखधंद्यामध्ये संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, पिंजर पोलीस स्टेशनचे बीट जमादार आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची चर्चा आहे। केवळ हप्तेखोरीमुळे नदीपात्राचा आणि रेती स्पॉटचा सत्यानाश होताना दिसत आहे। त्यामुळे अकोल्याच्या सक्षम जिल्हाधिकारी आणि बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे मोरगाव काकड येथील रेती अड्ड्याची पाहणी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी काही जागरूक नागरिकांकडून केली जात आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।